आणि मराठीची पताका ही अखंड या जगावर फडकवत ठेवणारे माननीय पुरुषोत्तमजी जोशी, माननीय शहाजी सूर्यवंशी, माननीय आप्पासाहेब पाटील, माननीय त्रिलोकनाथजी जोशी, त्यांना सहकार्य करणारे सर्वजण आज या संमेलनासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आणि समीक्षक वैजनाथ महाजन सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यामध्ये भीमरावजी धुव आहेत, सुभाषजी कवडे सर आहेत, पालवे साहेब आहेत, ज्यांनी अत्यंत उत्तम अशी देशमुखांची कविता सादर केली ते रमजान मुल्ला आहेत, जे चांगलं सूत्रसंचालन करत आहेत ते संदीप पवार आहेत, आणि व्यासपीठासमोर सगळे दिग्गज कवी आहेत, त्यामध्ये आमचे मित्र प्रदीपजी पाटील आहेत, मेटकरी रघुराजजी आहेत, सुधीरजी इनामदार आहेत, मला सर्वांचेच आनंदहरी आहेत, शाहीरजी पाटील आहेत, आणि आपण सर्व मान्यवर कवी मंडळी, रसिक श्रोते, बंधू आणि भगिनी, मला खूप आनंद होतोय या मकर संक्रांतीच्या दिवशी हा काव्य संमेलनाचा आणि साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होतोय. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं मकर राशीत प्रवेश होणं आणि उत्तरायण सुरू होणं. महाभारतातील कुरुवंशाचे संरक्षक भीष्माचार्य यांना इच्छा मरणाचं वरदान होतं आणि ते शरशय्येवर पडून होते आणि ते एका चांगल्या मुहूर्ताची वाट बघत होते आणि या मुहूर्तावर त्यांनी देहत्याग केला. संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं, सरकणं, बदल होणं, एकाकडून दुसऱ्याकडे जाणं, हस्तांतरण होणं. आणि या अर्थानं मला वाटतं आज विचारांचं संक्रमण व्हायला हवं. चांगले विचार एकाकडून दुसऱ्याकडे जायला हवे आणि ते विचार सातत्याने आपण टिकवायला हवे. मला खूप कौतुक वाटलं की लहान लहान मुलं कविता सादर करत होती आणि भगिनी मंडळी कविता सादर करत होत्या. बाबासाहेब पाटलांची कविता मुखगत होती. पाटील भगिनी पण त्यांचीही पाठ होती कविता. जानेवारीचा पहिला पंधरवडा हा भाषा संरक्षण पंधरवडा किंवा वृद्धिकरण पंधरवडा असा पाळला जातो. आणि हा पंधरवडा सुरू होण्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षाच्या साधारण 1-2 दिवस आधी, म्हणजे साहित्य संमेलन जे झालं साताऱ्याचं, त्याच्या पूर्वसंध्येला सांगलीमध्ये आम्ही शिक्षण, माध्यम आणि मातृभाषा या विषयावर परिसंवाद ठेवला होता. आणि त्यामध्ये आमचा सूर असा होता की शिक्षण हे मातृभाषेतून द्यायला हवं, म्हणजे आपल्या मुलांना मराठीतून शिकवायला हवं. कारण एखादी गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला मातृभाषा जितकी उपयोगी पडते तेवढी इंग्रजी किंवा इतर कोणतीही भाषा मराठीपेक्षा वेगळी ही परभाषा ती उपयोगी पडत नाही. त्या मुलांना मराठीतूनच शिकवायला हवं असा आमचा सर्वांचा सूर होता. आणि मला इथे जेव्हा लहान मुलं कविता सादर करत होती तेव्हा हा उपक्रम आणखीन मोठा वाटला. कारण लहान लहान मुलं कविता करतात, कविता पाठ करतात आणि सादर करतात. म्हणजे वेगवेगळ्या शाळांतून हॉलिवूडच्या गाण्यावर नृत्य करण्यापेक्षा हा उपक्रम फारच मोठा आहे. यातून मोठे कवी सगळे तयार होतील. त्याबद्दलही मला या सदानंद मंडळाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, कौतुक करायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच्या दशकामध्ये कवी सुधांशू आपल्या मित्रांना घेऊन हे साहित्य संमेलन सुरू करतात आणि त्या एका मित्राच्या सदानंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे करतात. त्याचा एक आनंद आहे. आणि त्यातले एक कवी त्यांचे म. भा. भोसले जे उत्तम कथाकार,
या दोघांनी मिळून हे सगळं सुरू केलं, याचाही एक वेगळा आनंद आहे. आपण म्हणतो आज की तिळगुळ घ्या गोड बोला. मगाशी रमजान मुल्लांनी उल्लेख केला की आज आपण या कवी संमेलनातून काय घेऊन जायचं आहे. खर तर या संमेलनात आपण एकमेकाकडे जे बघतो त्याची जी दृष्टी आहे ती आधी बदलायला हवी. म्हणजे आपण गृहीत धरतो म्हणजे हे वकील आहेत, हे शिक्षक आहेत, हे डॉक्टर आहेत वगैरे, पण हे सगळे चाचे काढून आपण कवी आहोत हे बघायला शिकायला पाहिजे. आणि आज तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतो आपण, तेव्हा गोड बोलणं जे आहे, बोलणं आणि ह्या बोलण्यासाठी लागते भाषा. आणि आपली मराठी भाषा जिला 2400 वर्षांची परंपरा आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी साधारण ऑक्टोबर 2024 मध्ये याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी आपण काही करतोय का असा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि मग या दृष्टीने विचार करताना मगाशी जसं म्हटलं मी की मराठीमध्ये शिक्षण द्यायला हवं, मराठीमध्ये बोलायला हवं, मराठीमध्ये लिहायला हवं आणि मराठीमध्ये वाचायला हवं. म्हणजे या नव्या पिढीमध्ये झालंय काय की भाषांची सरमिसळ झालेली आहे. म्हणजे स्वच्छ शुद्ध मराठी भाषा बोलणं आणि ऐकणं हे जिकिरीचं झालेलं आहे. बोलता बोलता माझ्याही भाषणात ते इंग्रजी शब्द येणार आहेत, ते मी टाळू शकत नाही, म्हणजे अवॉइड करू शकत नाही. तर काही गोष्टी मराठीतून कळतच नाहीत. म्हणजे सिद्धांत हा प्रबोधनात्मक व्हायला पाहिजे असं म्हटलं तरी अवघड वाटतं. त्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे म्हटलं की लगेच कळतं. माणसाच्या मेंदूचं असं आहे की माणसाचा मेंदू जेव्हा काही शिकतो तेव्हा त्याचं एक भाषा केंद्र असतं. म्हणजे यामध्ये थोडासा डॉक्टर माझ्यातला डोकावणार. आणि कुठलीही भाषा शिकताना त्याला जी शिकवेल ती शिकतो. आणि भाषेबद्दलचं नवीन संशोधन काय सांगतं, भाषेला लँग्वेज म्हणायचं नाही, लँग्वेजिंग म्हणायचं. म्हणजे हा भाषा प्रवाह असतो. आणि भाषा प्रवाह असल्यामुळे मुलांना जे शिकवाल ते शिकतात. ते आत्ताची मुलं मोबाईल वापरतात, इंटरनेट वापरतात. मुलं म्हणजे मला युवक युवतींनाही यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. त्यामुळे एकाच केंद्रामध्ये सगळं होत असतं. म्हणजे तुम्ही कन्नड शिका, इंग्रजी शिका, हिंदी शिका, मराठी शिका, एकाच केंद्रामध्ये ते सगळं साठवलं जातं. त्याला वेगवेगळी केंद्र लागत नाहीत. आणि म्हणून आता भाषांची सरमिसळ होतीये. आणि त्याला जे म्हणायचं तो म्हणतोच. म्हणजे मी गेलो तिकडे आणि स्लाइटली मला थोडा क्राऊड वाटला, पण ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही, इधर नाही जाना चाहिए. हा सगळा अर्थ तुम्हाला कळाला. पण 3 भाषा बोललो. आणि मग आमच्याकडे सुद्धा असं होतं की एखादा रुग्ण आला की त्याच्याबरोबर कन्नड, त्याच्यामध्ये मराठी, हिंदी सगळं असतं. मला हे सांगायचं आहे, मुलांना शाळेमध्ये शिकवताना जे काही शिकवायचं आहे ते मराठीतून शिकवायला पाहिजे. म्हणजे गणित जर करायचं असेल 1 + 1 = 2 आणि याच्या पुढची सगळी ज्या गणित्या पायऱ्या आहेत त्या मराठी भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये त्याला कळतात. आता काय झालंय की मोबाईलचं आक्रमण झालेलं आहे, इंटरनेटचं तर झालेलंच आहे. त्यामुळे मुलांच्या मध्ये या सगळ्या भाषा येत आहेत आणि त्यामध्ये शिकण्याची क्रिया कमी झालेली आहे. इसवी सन मोजताना ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्त नंतर मोजतो, पण आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये कोविड पूर्व आणि कोविड नंतर असं आम्ही म्हणतो. कारण कोविडने मोठा दणका दिला आणि खूप लोकांना काही शिकवलं, पण खूप लोक काही शिकले नाही, आहे तसेच आहे. मगाशी जळणाऱ्याला कळतं म्हणताना जे कोविडनी भाजून निघाले त्यांना कळलेलं आहे, त्यांच्या घरच्यांना कळलेलं आहे. कोविड लांबून जो गेला, कोविड पाशी जो आला नाही त्याला काही कळलं नाही. त्यामुळं या मुलांना मराठी समजली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आता नवीन मुलांना काही विचारणं, मराठीतले बोजड शब्द, साधे शब्द सुद्धा कळत नाही. म्हणजे कित्येक शतकापूर्वी म्हणजे 14व्या शतकात संत सोयराबाईंनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. त्यामध्ये असं एक आहे, अभंग आहे, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोहळा तो झाला कोण धर्म. म्हणजे आम्ही आता म्हणतोय की मासिक पाळी म्हणजे काय,
त्यामध्ये स्त्रीला विश्रांती दिली पाहिजे, पण अस्पृश्यता नको. त्या सोयराबाईंनी ते लिहून ठेवलं पाहिजे. पण आत्ताच्या मुलांना जर विटाळ म्हणजे काय विचारलं तर येत नाही. आणि आमची ही खंत आहे. आता जे साहित्यिक लिहिते झालेले आहे, इथे बऱ्याच जणांचे कविता संग्रह आहेत, गझल संग्रह आहेत. पुढच्या पिढीला ते गझल कळायला पाहिजे ना, ती गझल कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, शब्द कळायला पाहिजे. नाहीतर पाठ्यपुस्तकात जसे लिहितो शब्दांचे अर्थ, तशा प्रत्येक कवितेच्या खाली आपल्याला समानार्थी शब्द, सोपे शब्द द्यावे लागतील. म्हणून आपल्याला मातृभाषेचा गजर करायचा नाही, फक्त ती जिवंत ठेवली पाहिजे. आणि परवा बोलताना मी म्हणालो की भाषा ही केवळ बोली भाषेत राहून चालणार नाही, लिखित स्वरूपात लिपित राहायला पाहिजे. त्यासाठी वाचता आलं पाहिजे, मुलांना लिहिता आलं पाहिजे. कोविड नंतर पेन गेलेला आहे, तो त्यांच्या हातात द्यायला पाहिजे. 21व्या शतकातला पावभाग आता संपलेला आहे. जागतिकीकरण झालेलं आहे, ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, संगणकीकरण झालेलं आहे, डिजिटलायझेशन झालेलं आहे, बाजारीकरण झालेलं आहे. आणि यामध्ये प्रत्येक क्षेत्रातले लोक लिहित आहेत आणि लोक लिहितायत, कविता करतायत. त्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचा खंड, त्यांचा देश, त्यांचा वंश, त्यांची जात, त्यांची पोटजात, त्यांचं लिंग, देशीय परदेशीय येणार आहे, अशा सगळ्यांची वर्गवारी झाली आहे. त्यामुळे नव्या कवितेत हे सगळं सुरू आहे. आणि आजूबाजूला जे घडतंय त्याचा परिणाम हा साहित्यिकांवर, कवींवर होतोच. कारण समाज आणि साहित्य आपण वेगळं करू शकत नाही. मला जी खंत वाटते ती म्हणजे साहित्याच्या प्रांतामध्ये किंवा मराठी शिकणाऱ्या व्यक्तींमध्ये सगळ्या मुलांचा समावेश व्हायला पाहिजे. आता इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवायची चढाओढ आहे. इंग्रजी माध्यमात शिकवा, मराठी माध्यमात शिकवा. पालकांचा एक दृष्टिकोन असतो, तो म्हणजे मुलाला डॉक्टर बनवायचं किंवा इंजिनियर बनवायचं, IT मध्ये घालायचं. बुद्धिमान विद्यार्थी यांना कुशल कामगार बनवलं जात आहे असं माझं मत आहे. त्याला विचारवंत बनवलं जात नाही, बुद्धिवंत बनवलं जात नाही. त्यांना एका मेकॅनिकल प्रक्रियेमध्ये ढकललं जात आहे. याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो, त्यामुळे समाजात जे काही घडतंय ते आपल्या कवितेत उतरणारच. आणि अर्थात या संदर्भात आपल्याला स्त्रीवादी किंवा दलितवादी साहित्याचं उदाहरण देता येईल. गेल्या शतकामध्ये जे काही बदल झाले, सामाजिक बदल झाले, त्यामध्ये साहित्याचा, साहित्यिकांचा, लेखकांचा आणि कवींचा मोठा रोल आहे. कारण लेखक आणि कवी सामाजिक अन्यायावर, विषमतेवर, प्रस्थापित विचारांवर टीका करण्यासाठी साहित्याचा, कवितेचा वापर करतात. आजच्या या कवी संमेलनामध्ये कवितेविषयी बोलताना, कविता हा प्राचीन साहित्य प्रकार आहे. कविता म्हणजे काय त्याची एक व्याख्या कुणालाही करता येणार नाही. मग खूप छान कविता, गेय कविता सादर झाल्या. त्यामध्ये मग कविता म्हणजे यमक, कविता म्हणजे लय आणि ताल, अलंकार, रूपक, उपमा, गेयता. कविता म्हणजे भावनांचा कल्लोळ, कविता म्हणजे सारांश, कविता म्हणजे रचना, कविता म्हणजे चेतना, कविता म्हणजे प्रतिभेचं नर्तन, कविता म्हणजे अनिवार्य भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक. म्हणजे मला आता राहवत नाही, मला लिहायलाच पाहिजे, मला हे बोलायलाच पाहिजे, मला हे मांडायलाच पाहिजे. कवितेत आनंद असतो, दुःख असतं, वेदना, तळमळ, माया, प्रेम असते. कवितेत कथा असते, चित्र असतं, माणसं, नद्या, झाडं, फुलपाखरू. कवितेत जन्म, मृत्यू, अपघात, सांत्वन, आठवण, टीका, भूतकाळ, वर्तमान काळ, बंड, उठाव, स्वप्न, प्रेरणा, कितीतरी गोष्टी असतात. आणि यामध्ये या कवीचं मन असं ओथंबून वाहत असतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर झाले, नामदेव, तुकारामांसारखे कवी झाले, मध्व मुनीश्वर, महिपती यासारखे पंडित कवी, बाबा पद्मनजी, कवी कलश यांच्यासारखे शाहिरी कवी झाले. कवितेविषयी बोलताना बऱ्याचदा आपण आधुनिकता असं म्हणतो. आधुनिकता, पूर्व आधुनिकता, उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता. आधुनिकता म्हणजे मॉडर्न. हे कुठून आलं तर 15 जुलै 1972 या दिवशी दुपारी 3:32
अमेरिकेमधल्या मिसुरी इथल्या सेंट लुईस मध्ये प्रुइट इगो नावाचा गृहनिर्माण प्रकल्प होता, 11 मजली. तो प्रकल्प या दिवशी 15 जुलै 1972 या दिवशी डायनामाइटनं पाडण्यात आला. कारण ही वास्तुकला जी होती ही आधुनिक वास्तुकला म्हणून प्रसिद्ध झालेली होती. आणि जेव्हा हे पाडलं गेलं, तिथले ब्लॉक्स होते ते पण पाडले, तेव्हा चार्ल्स जेन्स नावाच्या वास्तुविशारदानं तिथे एक वाक्य नमूद केलं, आधुनिक वास्तुकला संपली. आणि आधुनिक वास्तुकला संपली याच्याबरोबर वास्तुकलेबरोबर संस्कृती, साहित्य, काव्य या सगळ्या कला संपल्या आणि तिथून उत्तर आधुनिकता म्हणजे पोस्ट मॉडर्निझम सुरू झालं असं म्हटलं जातं. आता बघा 1972 नंतर पोस्ट मॉडर्निझम म्हणजे उत्तर आधुनिकता, त्याच्या आधी आधुनिकता ती कधी सुरू झाली? ती 17व्या शतकापासून सुरू झाली. आणि त्याच्या आधीचे जे कवी होते ते पूर्व आधुनिक. यातला फरक मी थोडा 2-3 मिनिटात तुम्हाला सांगतो. आधुनिकता 17व्या शतकात जी सुरू झाली त्याच्या आधी काय होतं, लोक देवधर्म मानायचे. देव सांगेल ते, देव ठेवेल तसं, देवाने सांगितले म्हणून, आली या भोगासी असावे सादर, याच्या विरुद्ध कुणी आवाज करायचा नाही, अशी एक भावना होती. पण काय झालं, आधुनिकतेमध्ये फ्रान्सिस बेकन म्हणजे हा सगळा जगाचा मी जगाच्या पटलाचा विचार करतोय. फ्रान्सिस बेकनने देवाला रिटायर करण्याची भाषा केली. तो म्हणाला देव वगैरे काय नसतं आणि तुम्ही देवावरचा विश्वास काढा आणि तुम्ही तुमचं मत, तुमचं विवेकाचं मत मनामध्ये जपा आणि विवेकाने विचार करायला लागा. देकार्त नावाच्या तत्वज्ञानानं याची सुरी ओढली आणि या काळाला म्हणजे 17व्या शतकाच्या सुरुवातीला एज ऑफ एनलाइटमेंट म्हणतात. म्हणजे अंधकार दूर झाला आणि प्रकाश सुरू झाला. जगाच्या पटलावर हे सुरू असताना संत तुकारामांनी भारतामध्ये हेच केलेलं आहे. 1608 ते 1650 अवघं 42 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण संत तुकाराम केवळ कवी नव्हते, ते समाज सुधारक होते. विषमतेवर बोट ठेवणारे ते विचारवंत होते. काय झालं पुढं यानंतर म्हणजे देकार्तच्या या मतानंतर इमॅन्युएल कांट या तत्वज्ञानाने 18व्या शतकात काय सांगितलं की विवेकवाद हा बरोबर आहे, पण विवेकाला तुम्ही एका व्यक्तीसाठी बांधून ठेवू नका. म्हणजे कसं की विवेक बुद्धी या चष्म्यातून बघताना चष्माच जर लाल असेल तर त्या व्यक्तीच्या दृष्टीने विवेक चुकीचा असेल. आणि मग यानंतर पोस्ट मॉडर्निझम सुरू झालं आणि 1972 नंतर या विचाराला अशी गती आली की प्रत्येकाचा वेगळा विवेक आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत आहे, प्रत्येकानं आपापलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यानुसार हे मांडायला पाहिजे. पण पोस्ट मॉडर्निझमचा एक वाईट भाग म्हणूया किंवा त्याची एक शोकांतिका म्हणूया झालंय काय, आज ह्या विचाराच्या कोलाहलामध्ये लोक विचारमग्न झाले, त्यानंतर विचार भग्न झाले, विचारग्रस्त झाले, विचार भ्रष्ट झाले. मग आता असं करायचंय का की आता नवीन पुरस्कार मिळालाय जहागीरदार नाव, मी जर चुकत नसेल तर, त्या नवीन पिढीतल्या मुलीला किंवा ही मुलं सगळी जी आता मोठी व्हायला लागली, तुम्ही काळाबरोबर बदलायला पाहिजे, नवीन शब्द वापरायला पाहिजेत, कॉम्प्युटरचे शब्द वापरायला पाहिजेत, नवीन व्हायला पाहिजे. म्हणजे काळाबरोबर बदलायला हवं, थांबला तो संपला, सर्वायवल इज द फिटेस्ट असं करायचं का जुनं ते सोनं म्हणायचं. खरं तर चांगल्या गोष्टी आपल्याला सोडता कामा नयेत. या विचारांच्या वावटळीत आपण संपून जाता कामा नये. 70,000 आर्या लिहिणाऱ्या मोरपंतांच्या केकावलीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांसारखं पसायदान आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ह्या ओळी नव्या पिढीला ऐकवायलाच पाहिजे. तेव्हा नवं म्हणत असताना जुनं आपण सोडता कामा नये. संत तुकारामांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. भेदाभेद आपल्याला करून चालणार नाही. यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करायला पाहिजे, विवेकाचा वापर करायला पाहिजे. आणि बुद्धी आणि विवेकाचा वापर म्हणताना मी तुम्हाला दोन प्रकारची बुद्धी सांगतो. पहिली म्हणजे शैक्षणिक बुद्धी, ज्यामध्ये आपण 1 + 1 2, 2 × 2 4 असं ऐकतो. शैक्षणिक बुद्धी हा पहिला प्रकार. आणि दुसरी व्यावहारिक बुद्धी किंवा नैतिक बुद्धी किंवा इमोशनल क्वेश्चन. पहिला आहे तो इंटेलिजंट क्वेश्चन IQ, आणि दुसरा आहे तो EQ इमोशनल क्वेश्चन म्हणजे भावनांक. शैक्षणिक जी बुद्धी आहे किंवा IQ आहे तो एकदा शिकवल्यावर कळतं. 1 + 1 2 एकदा पाठ झालं की झालं. नैतिक बुद्धी किंवा व्यावहारिक बुद्धी वारंवार शिकावी लागते, तिचा रियाज करावा लागतो. शैक्षणिक बुद्धी बाहेरून येते, नैतिक बुद्धी आतून येते, ज्यामध्ये परोपकार आहे, मानवता आहे, दयाळूपणा आहे, एकमेकाला मदत करण्याचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, उदारता आहे, समानता आहे, नम्रता आहे, साहस आहे, या गोष्टींचा रियाज करावा लागतो. आणि हा रियाज साहित्यातूनच होतो, शाळेत शिकून नाही होत, कवितेतून होतो, कथांमधून होतो. म्हणजे असं की एखादा न्यायाधीश जेव्हा एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा सुनावतो, तेव्हा ती शिक्षा शैक्षणिक गुणवत्तेवर किंवा शैक्षणिक ज्ञानावर अवलंबून असते. पण जेव्हा तो एक केस बघतो आणि ज्या परिस्थितीत त्या कैद्यानं गुन्हा केलाय याचा विचार करतो, तेव्हा त्या फाशीच्या शिक्षेमध्ये सूट देतो. तेव्हा तो जज, तो न्यायाधीश हा नैतिक विचार करत असतो किंवा तो व्यावहारिक विचार करत असतो. तेव्हा तो कवी असतो, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना वागता आलं पाहिजे. मला एवढं कळतंय, माझ्याकडं एवढी डिग्री आहे, मी एवढा शहाणा आहे, वगैरे गोष्टी सामाजिक जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवन जगताना हे चालत नाही. यासाठी विवेकाचा वापर हवा. आणि विवेकाचा वापर हवा, आनंद मिळायला हवा. यासाठी आपल्याला मध्य साधायला हवा. सम्यक, वर नाही, खाली नाही, उजवीकडे नाही, डावीकडे नाही, कडू नाही, गोड नाही, या सगळ्याच्या मध्ये सम्यक म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारता आला पाहिजे. आणि शेवटी जाताना आपण हे सगळे जमलेलो आहोत. चालू आहेत कविता, कुणी ऐकतंय, कुणी ऐकत नाही. छान भोजन झालं, रुचकर भोजन झालं, पुरणपोळीचा आस्वाद घेतला आम्ही, त्याबद्दलही धन्यवाद. हा सगळा आनंदाचा भाग आहे आणि आपण जगतोय ते आनंद मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा आपण आनंद, सुख आणि समाधान या तिन्ही संज्ञांचा वापर एकसारखा करतो, पण तसं नाहीये. आनंद म्हणजे जॉय. जॉय म्हणजे काय? एक कविता ऐकली, छान वाटलं. एक कप चहा घेतला, बरं वाटलं. एक गाणं ऐकलं, मनाला आनंद झाला, म्हणजे जॉय. हे काय आहे की तात्पुरतं आहे. उद्या परत गाणं ऐकू शकतो, उद्या पुन्हा चहा घेऊ शकतो. लक्षात घ्या, हा जॉय झाला, आनंद झाला. सुख म्हणजे काय? म्हणजे ते प्रशांत दामलेंचं नाहीये. सुख म्हणजे नक्की काय असतं ते वेगळं. सुख म्हणजे कम्फर्ट, म्हणजे मला छान घर असावं, छान गाडी असावी, बायको चांगली असावी, मुलं मार्गावर असावी. आनंद जो आहे तो जरा टेम्पररी आहे, सुख जरा जास्त लांब आहे, म्हणजे जास्त दीर्घकाळ आहे. दॅट इज कम्फर्ट. पण याच्याही पुढे काहीतरी गोष्ट आहे, ती म्हणजे समाधान. का? एखादा मोठ्या घरात असतो पण चलबिचल असते मनामध्ये. लग्न केलेलं असतं पण बायको माझा व्यवस्थित आहे बरं, प्रदीपजी जाऊन डॉक्टर असं म्हणाले म्हणतील, इतरांचं उदाहरण. काही वेळा ते अस्वस्थ असू शकतात. त्यामुळे कम्फर्ट असेल पण समाधान नसेल. आणि या आनंदाच्या, हॅपीनेसची तिसरी पातळी म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन. हे काय असतं? हे म्हणजे तृप्ती असते. आणि ही तृप्ती पुन्हा एकदा सांगतो साहित्यातून आणि कवितेतून मिळते. कारण जेव्हा एखादा कवी, आता आपण देहभान हरपून कविता सादर करत होते, एखादा वारकरी जेव्हा अभंग म्हणतो, तो म्हणणं आणि कॉन्सर्ट मध्ये एखादा कलाकार गाणं सादर करताना त्या कलाकाराने पैसे घेतलेले असतात आणि तो श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष ठेवतो की माझा परफॉर्मन्स चांगला झालाय की नाही.
ते गाणं वेगळं आणि भजन म्हणणारा वारकरी असतो तो त्यात गुंगून गेलेला असतो, ती तल्लीनता वेगळी. ती तल्लीनता म्हणजे समाधान, ते सॅटिस्फॅक्शन. आणि हे सॅटिस्फॅक्शन मिळवायचं असेल तर मला वाटतंय आपल्याला आतून विचारात करायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला विचार वांज करणारे जे घटक आहेत त्यांना आपल्या जवळपास फिरकू द्यायला नाही पाहिजे. आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीचाच सण आहे आणि मुहूर्त आहे. आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो, आम्ही तर खूप मारतो डॉक्टर म्हणून, कारण प्रत्येक नवीन पेशंट नवीन काहीतरी शिकवत असतो, त्यासाठी आम्ही रेफरन्सेस घेऊन बसतो. आता त्या विज्ञानाचा फायदा झालेला आहे, प्रत्येकाचा जीव वाचवायचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. तिकडे चीनने काय केलंय, चीनची ताजी बातमी आहे की ते नवा सूर्य तयार करत आहे. नवा सूर्य, नवीन ऊर्जा. ठीक आहे, पर्यावरणाला आपल्याला सामोरं जाण्यासाठी चांगलं असेल, पण आपण या सूर्याच्या उत्तरायणाच्या मुहूर्तावर एक चांगला विचार करूया आणि सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपण एकमेकाशी आनंदानं राहूया, आनंदानं जगूया. मला इथं साहित्य संमेलनातल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बोलावून मान दिला त्याबद्दल सदानंद साहित्य मंडळाचं मी आभार मानतो. आणि आपण शांत चित्तानं हे सगळे विचार ऐकले त्याबद्दल तुमचंही आभार मानून मी थांबतो आणि त्यानंतरच्या माझ्या कविता सादर करतो. 2 कवितेला मला परवानगी दिलेली आहे. बऱ्याचदा असं वाटतं की डॉक्टर म्हटल्यानंतर ते पेशंट इंजेक्शन, सुई आणि ड्रेसिंग वगैरे वगैरे असं काहीतरी बोलतील, पण तसं नाही आहे. पुन्हा एकदा तुम्ही लिहिता, तुम्ही कुठं फिरत नाही बाहेर, तुम्ही कसं काय लिहिता? मी म्हणतो मी गावात जात नाही, पण गाव सगळा माझ्याकडे येतो. माझ्याकडे यामध्ये थोडे नवीन शब्द मी घातलेले आहेत. कविता सादर करतो. मित्रा, मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. काही वेळा फार जवळची मैत्री असते, बायकोशी भांडला तरी तो रागवत नाही, जातो 2 दिवस बाहेर, टेन्शन येत नाही त्याला, पण मित्र रागावला की त्याला वाईट वाटत. मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. तू नाही भेटलास, तू नाही दिसलास, तू नाही बोललास, तू नाही हसलास तरी कसं तरी होतंय. तर कसं तरी होतंय रे, करमत नाही, बरं वाटत नाही, काही सुचत नाही, काही रुचत नाही. कारण मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. तू काहीही म्हण, तू काहीही म्हण. चहावाल्याला चहा, कॉफीवाल्याला कॉफी, तंबाखूवाल्याला तंबाखू, गुटखावाल्याला गुटखा, मावावाल्याला मावा आणि दारूवाल्याला दारू, ड्रगवाल्याला ड्रग नाही मिळाला तर जसं होत असेल ना तसं होते मला नाही मिळाला जग सहवास तुझा. कारण मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. तुझं माझं नातं काय, तुझं माझं नातं काय? तू माझा भाऊ नाहीस, तू माझी बहीण नाहीस, ना तू माझा बाप आहेस, ना तू माझी आई आहेस, बायको तर नाहीस, पण तू नवराही नाहीस. आणि आता नातीच मोजायची तर मामा, काका, आत्या, मावशी, साडू, पुतण्या, भाचर, खात्र, कुठलंच नातं फिट होत नाही. कुठलंच नातं फिट होत नाही आणि कुठल्या एका नात्यानं हे नातं फिटत नाही. मित्रा हे नातं कोणत्या शब्दात सांगू तुला? खरंच मी ऍडिक्ट झालोय तुला. मैत्रीचा नाद आणि व्यसन सुटत नाही हे पुन्हा पुन्हा कसं सांगू तुला? मित्रा मी ऍडिक्ट झालोय तुला. आणि झालंय कसं सांगू का? एक घोट सहवासाचा फुकला, एक चुटका हास्य विनोदाचा मुकला, एक मोका आठवणींचा सुटला, एक कटाक्ष नजरेतून चुकला तर या मनाची उलाढाल होते रे, या मनाची उलाढाल होते रे. आपण म्हणतो खरे, पण मैत्रीत सुद्धा आपण फार पॉझिटिव्ह होतो का रे? पण मैत्रीत सुद्धा आपण फार पॉझिटिव्ह होतो का रे? आणि हे असेल खरं तर मी पॉझिटिव्ह झालोय. हे असेल खरं तर मी पॉझिटिव्ह झालोय. तू मला हवा आहेस नव्हे, तू हवाच आहेस. तू मला हवा आहेस नव्हे, तू हवाच आहेस. तुझ्याशिवाय मी बेजार आहे. तू सोबत नसण्याचा मला आजार आहे. तू माझा आधार, बाकी सगळा बाजार आहे. बाजारात सारं स्वस्त असलं
तरी माझं मन मात्र अस्वस्थ आहे. माझं मन मात्र अस्वस्थ आहे. तुला मी विचारावं म्हणतोय पण नाही विचारत. तुला मी विचारावं म्हणतोय पण नाही विचारत. तुझ्या उत्तराची नाही वाट पाहत. तुझ्या उत्तराची नाही वाट पाहत. कारण मी इतका ऍडिक्ट की मला उत्तरही तसंच मिळावं यासाठी सुद्धा पजेसिव्ह झालोय रे. यासाठी सुद्धा पजेसिव्ह झालोय रे. म्हणून तुला मी हा प्रश्न विचारत नाही. म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतच नाही. आणि शेवटच्या 2 ओळी, पण मित्रा तुलाही सारं असंच होते काय? तुलाही सारं असंच होते काय? आणि एक शेवटची कविता काव्य संमेलनाच्या सांगते आधी. सांगता करण्यापूर्वी माझं मन ज्या ज्या गोष्टीने अस्वस्थ होतं, ही कविता काही मित्रांनी ऐकलेली आहे, महाजन सरांनी ऐकलेली नाही. बऱ्याच म्हणजे व्यासपीठावर सुद्धा लोकांनी मित्रांनी ऐकलेली नाही आहे. कवितेचं शीर्षक आहे महाभारत. कवितेचं शीर्षक आहे महाभारत. सर्वत्र महाभारत सुरू आहे. सर्वत्र महाभारत सुरू आहे. रशियापासून युक्रेनपर्यंत, इस्रायल, गाझा ते इराण, व्हेनेझुएला पर्यंत, जपानच्या अँथ्रॅक्स पासून वुहानच्या कोरोनापर्यंत, ट्रम्प, जिनपिंग, झेलेन्स्की ते पुतिन पर्यंत, देशादेशात, राज्यात, पक्षात आणि घराघरातही सुरूच आहेत युद्ध, आतंकी कारवाया आणि सर्जिकल स्ट्राईक्स. सत्याची हत्या नि वेदनेची अखंड आत्महत्या. सत्याची हत्या नि वेदनेची अखंड आत्महत्या. महाभारत सुरूच आहे. आता अभिमन्यू ही गर्भात ऐकतो रोज ताज्या घडामोडी. घडामोडी. रेल्वे, बोईंग आणि समृद्ध कड्यावरून कोसळणारी गाडी. कितीतरी जीव काळाच्या उदरात मूकपणे, म्हणजे मध्यंतरी एक सोनम म्हणून जी कोणीतरी नवऱ्याला घेऊन सिक्कीमला गेली, तिथंच तिनं मारून टाकलं. सापडलं न सापडलेले किती पावले साहेब सांगते. कितीतरी जीव काळाच्या उदरात मूकपणे, मिनिटागणिक रणांगणात आणि दऱ्याखोऱ्यात, जंगलात आणि नद्या नाल्यात, पुरात आणि ओढ्यात, घरात आणि दारात. महाभारत सुरूच आहे. महाभारत सुरूच आहे आजूबाजूला. आता धर्म आणि अधर्मातलं नव्हे, अधर्म आणि अधर्मातलं युद्ध सुरू आहे. आजचे पांडव वेगळे, कौरव वेगळे, भीष्म, द्रोणाचार्यासहित अर्जुन, कृष्ण आणि कर्ण ही वेगळे. धनुष्य ही खोटा, बाण ही खोटे. बरं झालं आपल्या व्यासपीठावर सगळ्या फिल्ममधले लोक आहेत. धनुष्य ही खोटा, बाण ही खोटे, रणांगणावरचा मृत्यू देखील शासकीय निलंबनासारखा खोक्यांमधून तात्काळ संजीवनी देणारा आणि जागोजागी रंगणारे मरण देखावे आजूबाजूला. महाभारत सुरूच आहे. महाभारत सुरूच आहे. द्रौपदी सुद्धा अनेक रंगी, अनेकांगी वस्त्रहरण सुरूच आहे. टीव्ही, इंस्टाग्राम आणि ट्विटर, एक्सवर जगभर द्रौपदी आता जगभर आहे. आणि कुठे कुठे द्रौपदींच्या वस्त्रहरणाचा लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर करणारे महाभाग आणि कुठे कुठे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर करणारे महाभाग. समजत नाही मला हे पांडवांचं कौरवीकरण की कौरवांचं पांडवीकरण. पण महाभारत सुरूच आहे. महाभारत सुरूच आहे. खूप सारे संजय, राजकारणाशी संबंध नाही महाभारतातला संजय, खूप सारे संजय आपापल्या धृत राष्ट्रांना प्रेझेंट करत आहेत नीटपणे सेट लावून आपापल्या चॅनेलवरून. आणि ठरले आहेत भाव मुद्द्याचे आणि गुद्द्याचे देखील. सारे युधिष्ठिर, सारे भीम आणि सारे अर्जुन,
सारे भीम, सारे युधिष्ठिर आणि सारे अर्जुन आपापला धर्म, आपापली गदा आणि आपापला धनुष्यबाण मॅन करून मूकपणे आपापलं पद, बूड आणि दुकान सांभाळत दावणीच्या स्क्रीनवर आत्ममग्न रवंत करत. आत्ताही महाभारत सुरूच आहे. आत्ताही महाभारत सुरूच आहे. आपण सारे धर्मवीर, अधर्मवीर, आपण सारे माध्यमवीर, आपण सारे माध्यमवीर नश्वत्थामा आपापल्या मेनाच्या किंवा शेणाच्या पाऊस न लागणाऱ्या सबसिडीवाल्या म्हाडाच्या घरट्या आपापली अंडी पिल्ली सांभाळ सुरक्षित आपण सारे माध्यमवीर अश्वत्थामा आपापल्या मेनाच्या किंवा शेणाच्या पाऊस न लागणाऱ्या सबसिडीवाल्या म्हाडाच्या घरट्यात आपापली अंडी पिल्ली सांभाळ सुरक्षित केवळ विचारांची सो कॉल्ड भळबळती जखम घेऊ, केवळ विचारांची सो कॉल्ड भळबळती जखम घेऊन पांढऱ्यावर काळे करत शाही किंवा नेट पॅक संपेस्तोवर अधूनमधून निषेधाच्या पोस्ट जिवंत असल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियावर टाकत महाभारत सुरूच आहे. शेवटच्या वेळी महाभारत सुरूच आहे. आता कृष्णांनी पुढे यायला हवं. जयद्रथ संपायलाच हवे. युधिष्ठिराने धर्म जागवायला हवा. भीमानी हातात गदा घ्यायला हवी गंजून जाण्यापूर्वी. आणि अर्जुनाने आता प्रत्यक्ष रणांगणावर उतरायलाच हवं. असं महाभारत संपायलाच हवं. हे महाभारत संपायलाच हवं. धन्यवाद. खूप छान असं अध्यक्षीय भाषण डॉक्टर अनिल मडके सर